विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 6 व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या घटकामध्ये आपण व्यवसायाच्या वेगवेगळ्या घटकाप्रतीची सामाजिक जबाबदारी विचारात घेत आहोत। आज आपण व्यवसायाची समाजाबद्दलची सामाजिक जबाबदारी हा घटक विचारात घेणार आहोत। समाज किंवा सर्वसामान्य जनता यांचा जेव्हा आपण व्यवसायाशी संबंध विचारात घेतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की कोणताही व्यवसाय हा समाजाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही। कारण का, व्यवसाय यशस्वीपणे चालविणे म्हणजे मुळात व्यवसायाची स्थापना करणे, व्यवसाय यशस्वीपणे चालविणे आणि व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे या सर्व बाबी प्रामुख्याने समाजाच्या प्रतिसादावर अवलंबून आहेत। कारण का, व्यवसायाचे गुंतवणूकदार हे समाजाचे घटक आहेत, व्यवसायाचे कर्मचारी समाजाचे घटक आहेत, व्यवसायाचे ग्राहक समाजाचे घटक आहेत। म्हणून व्यवसायाचे पुरवठादार, शासन किंवा इतर सर्व बाबी यांचा जर आपण विचार केला तर व्यवसायाच्या प्रत्येक कृतीसाठी व्यवसायाला समाजावर अवलंबून राहावं लागतं। म्हणून व्यवसाय हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, म्हणजे कुठल्याही व्यवसायाला समाजापासून वेगळं करता येत नाही असं म्हटलं जातं। मग या समाजाप्रतीच्या ज्या वेगवेगळ्या सामाजिक जबाबदाऱ्या व्यावसायिकाला पार पाडाव्या लागतात त्यामध्ये पहिली जबाबदारी आहे की पर्यावरणाचं संरक्षण करणं। आता वास्तविक पाहता आपण कुठल्याही व्यवसायाचा विचार केला तर व्यवसायाच्या कृतीतून कोणत्या ना कोणत्या प्रकारचं प्रदूषण हे होतच असतं। कोणत्या ना कोणत्या प्रकारे पर्यावरणामध्ये असमतोल हा निर्माण होतच असतो। मग सर्वसामान्यपणे उद्योग, रासायनिक प्रकल्प, सिमेंट प्रकल्प यातून जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा यासारख्या वेगवेगळ्या प्रदूषणाचा प्रादुर्भाव व्यवसायाच्या कृतीमुळे वाढतो आणि याचा अंतिम परिणाम पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण होऊन जे जनजीवन आहे हे जनजीवन विस्कळीत होत असते। म्हणून प्रत्येक व्यवसायाची समाजाबद्दलची एक महत्त्वाची जबाबदारी आहे की व्यवसायाने पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे। म्हणजे पर्यावरणामध्ये समतोल निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यावसायिकांना योग्य वेळेला आवश्यक ती पावलं उचलणं गरजेचे आहे। कारण का, जर आज व्यावसायिकांना पर्यावरणाच्या असमतोलाकडे किंवा प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर उद्या व्यवसायासाठी जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, मनुष्यबळ आहे, स्वच्छ हवा आहे, सूर्यप्रकाश आहे किंवा इतर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, हे सर्व घटक उद्या व्यवसायाला मिळू शकत नाहीत। कारण का, नैसर्गिक साधनसंपत्तीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती ही आपल्याला कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येत नाही। म्हणून प्रत्येक व्यावसायिकाची व्यवसायाबद्दलची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे व्यावसायिकाच्या कोणत्याही कृतीतून प्रदूषण वाढेल, पर्यावरणातील असमतोल वाढेल अशी कृती व्यावसायिकाने करू नये। आणि समजा अशी कृती होतच असेल तर दुसऱ्या मार्गाने व्यावसायिकाने पर्यावरण संरक्षण संवर्धनाची जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे। म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं वर्तमान काळाबरोबरच भविष्यकाळाचा विचार करून व्यवसाय चालविणं गरजेचं आहे। त्यानंतर समाजाबद्दलची व्यावसायिकाची जबाबदारी म्हणजे संसाधनाचा पर्याप्त वापर करणे। आता वास्तविक पाहता व्यवसायाचं दैनंदिन कामकाज चालविणे आणि त्यातून व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे यासाठी व्यवसायाला जी वेगवेगळी संसाधने वापरावी लागतात यामध्ये इंधन असेल, पाणी असेल, वीज असेल, जमीन असेल, खनिजे असतील, सूर्यप्रकाश असेल, ऊर्जा असेल, तर ही जी साधनसंपत्ती आहे ही साधनसंपत्ती आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे
ही अतिशय महत्त्वाची साधन संपत्ती आहे. म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीचं जे चाक आहे, या चाकाला गती देण्याचं काम ही संशोधने करीत असतात. मग व्यावसायिकांना केवळ पैशाच्या जोरावर या संशोधनाचा अपव्यय करू नये. कारण का, जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ही नैसर्गिक साधन संपत्ती नव्याने निर्माण करता येत नाही किंवा ती संग्रहित करून ठेवता येत नाही. त्याचा आपला पर्याप्तपणे वापर करावा लागेल. या संशोधनाचा पर्याप्त वापर करायचा असेल तर व्यावसायिकाने एक बाब लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही साधन संपत्तीचा अनावश्यक वापर होणार नाही, अतिरेकी वापर होणार नाही, याची आवश्यक दक्षता घेणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. कारण का, नैसर्गिक साधन संपत्तीचा जर आपण अपव्यय केला तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. निसर्ग माफ तर करणारच नाही, परंतु येणाऱ्या पिढीसाठी जगणं मुश्किल होईल. कारण का आज आपण पाहतो की एका व्यक्तीला साधारणपणे दररोजचा जो ऑक्सिजन लागतो, हा ऑक्सिजन 7 झाडं मिळून जितका ऑक्सिजन एका दिवसामध्ये देतात, तितका एका व्यक्तीला एका दिवसामध्ये जगण्यासाठी ऑक्सिजन लागत असतो. म्हणजे याचं साधं सूत्र असं आहे की एका व्यक्तीला एक दिवस जगण्यासाठी 7 दिवसाचा ऑक्सिजन, 7 झाडांचा ऑक्सिजन लागतो. मग आपण याचा कधी विचार केलाय का की जर मी दररोज 7 झाडांचा ऑक्सिजन वापरत असू तर मला माझ्या दररोजच्या जगण्यासाठीचे ऑक्सिजन देणारे ती 7 झाडं कुठे आहेत? आणि जर आपण हा विचार आज केला नाही तर उद्या आपल्याला ऑक्सिजनचे श्रेय पाठीवर घेऊन फिरावे लागतील विकत. म्हणून ही जी कृती आहे, ही कृती व्यावसायिकांना लक्षात घेतली पाहिजे की आज आपल्याकडे काही प्रमाणात का असेना नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. मग जे आपल्याकडे उपलब्ध आहे याचा अपव्यय न करता, याचा अनावश्यक वापर न करता पर्याप्त वापर करणं हे व्यवसायाचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. व्यवसायाची समाजाप्रतीची ती जबाबदारी आहे. त्यानंतर व्यवसायाची समाजाप्रतीची महत्त्वाची जबाबदारी मागास भागाचा विकास करणे. की साधारणपणे आपण पाहतो की व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता आहे, व्यवसायामध्ये मनुष्यबळाचा वापर करण्याची क्षमता आहे, व्यवसायामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर करण्याची क्षमता आहे. मग रोजगार निर्मिती क्षमता, मनुष्यबळाचा पर्याप्त वापर, संसाधनाचा पर्याप्त वापर या क्षमतांचा विचार करून व्यावसायिकानं एखाद्या राष्ट्रातील, एखाद्या राज्यातील जे मागास भाग आहेत, या मागास भागामध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी आणि त्या भागाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी. कारण का, आपण महाराष्ट्रासारख्या राज्याचा विचार केला तर मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. मग त्या पाठोपाठ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जालना ही जी शहरं आहेत, याच शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकसंख्या दिसते, इतर भागामध्ये लोकसंख्या दिसत नाही. याचं कारणच एक आहे की महाराष्ट्रातले काही भाग हे अतिशय मागास आहेत. म्हणजे त्या भागावर निसर्गानेही अन्याय केलेला आहे आणि राजकीय व्यक्तीनेही अन्याय केलेला आहे. प्रामुख्याने आपण आपल्या भागाचा विचार करू शकतो, मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती किंवा मराठवाडा हा जो भूभाग आहे, हा भूभाग नैसर्गिकदृष्ट्या पाऊस पडण्याच्या दृष्टीने तितका पोषक नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की येणाऱ्या काही कालावधीमध्ये मराठवाड्याचा राजस्थान होईल की काय, इतकी भयानक परिस्थिती आहे. म्हणजे दरवर्षी पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. म्हणजे विनोदाने कधी कधी म्हणावं लागतं की भूगोलच बदलायला आलं की काय. कारण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आपण अभ्यासलेले आहेत, पण मराठवाड्यामध्ये किंवा काही थोड्याफार प्रमाणात सर्वत्रच कायमचा उन्हाळा, कधी कधी पावसाळा आपल्याला दिसतो आहे. या ज्या समस्या आहेत, या समस्या जर सोडवायच्या असतील तर मग समतोल विकास करणं हे अत्यावश्यक आहे आणि समतोल विकास करणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. ज्या भागामध्ये उद्योगधंदे नाहीत त्या भागातील कच्च्या मालाच्या पर्यायाचा शोध घेणे, त्या भागातील मनुष्यबळाच्या कौशल्याचा शोध घेणे आणि त्या भागातील कच्च्या मालाच्या शोधानुसार, उपलब्धतेनुसार
त्या ठिकाणी कोणता उद्योग स्थापन करता येतो, तो उद्योग स्थापन करून त्या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्या भागाचा विकास करणं ही व्यवसायाची जबाबदारी आहे. त्यानंतर दुर्बल घटकासाठी आरक्षणाची व्यवस्था, की सर्वसामान्यपणे आपण समाजामध्ये पाहतो की काही घटक हे जन्मजात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जन्माला येतो असं म्हणावं लागतं की तो व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतो, सोन्याच्याच गादीवर जन्माला येतो. म्हणजे तो व्यक्ती जन्माला आला आणि हजारो करोडो कोटी रुपयाचा मालक झाला. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. संपत्तीच्या बाबतीमध्ये इतकी विषमता आहे की या विषमतेमध्ये आपल्याला दिसून येतं की समजा अंबानीच्या कुटुंबामध्ये आज एखादं जर अपत्य जन्माला आलं तर ते अर्ध्या जगाचा मालक होऊन जन्माला येत. आणि इतर ठिकाणी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एखाद्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीच्या, उदाहरणार्थ आपण म्हटलं की झोपडपट्टीतल्या किंवा एखाद्या पालतल्या दाम्पत्याला मूल झालं तर त्या मुलाला संरक्षण देण्यासाठी घर सुद्धा नाही. ही जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता राष्ट्राच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीने सर्वात मोठा अडथळा ठरते. म्हणून व्यावसायिकाची समाजाबद्दलची एक सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी की समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये काही जागा राखीव ठेवल्या पाहिजेत आणि यातून सामाजिक समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का, जो घटक दुर्बल आहे तो त्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला येणं हा काही त्याचा दोष नाही, परंतु आपण जर त्याला तसंच गरीब ठेवत असू तर तो आपल्या व्यवस्थेचा दोष आहे, तो सिस्टीमचा दोष आहे. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला विकासाची समान संधी दिली पाहिजे. एखादा जन्माला आल्याबरोबर करोडो रुपयाचा मालक होतो, आयुष्य गेले तरी एखादा 10 रुपये बघत नाही. ही जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता कमी करण्यासाठी व्यावसायिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, सामाजिक समतोल राखला पाहिजे आणि प्रामुख्याने समाजातील जे दुर्बल घटक आहेत या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी, या दुर्बल घटकांच्या विकासासाठी व्यावसायिकांना पावलं उचलणं, व्यवसायातील काही जागा राखीव ठेवणं, याशिवाय व्यवसायाच्या नफ्याचा जो भाग आहे ज्याला आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारी असं म्हणतो, CSR, सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीज, मग ही जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी म्हणजे गेल्या 3 वर्षातल्या सरासरी नफ्याच्या किमान 2% भाग जेव्हा व्यावसायिक खर्च करतात त्यावेळेला CSRच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्यांची भोबळी कमी करणे, झोपडपट्टी निर्मूलन करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे, कौशल्याभिमुख शिक्षण देणे किंवा गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय देणे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे, यातून दुर्बल घटकासाठी आरक्षणाची मोहीम व्यवसायामध्ये राबविणं ही व्यवसायाची समाजाप्रतीची जबाबदारी आहे. त्यानंतर व्यवसायाची समाजाप्रतीची जबाबदारी म्हणजे समाज विघातक कृत्यांचा विरोध करणे. तर सर्वसामान्यपणे जी सामाजिक जनजीवन, सार्वजनिक जनजीवन विस्कळीत करणारी वृत्ती आहे ज्याला आपण राक्षसी प्रवृत्ती म्हणतो, यामध्ये पहिली प्रवृत्ती जातीवाद आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या, म्हणजे जन्मतः व्यक्ती 2च जातीमध्ये जन्माला येत असतो, एक स्त्री किंवा पुरुष. जन्माला आल्याबरोबर आपण तो कोणत्या जातीत जन्माला हा प्रश्न विचारत नाही, मुलगा आहे की मुलगी आहे हा प्रश्न विचारतो. परंतु जेव्हा तो जन्माला आला की मग त्याला आपण जातीचं लेबल लावत असतो आणि मग या जातीच्या लेबलातून, जातीच्या छाप्यातून, त्याच्या कपाळावर जो शिक्का मारलेला आहे या शिक्क्यातून आपण मग गटातटामध्ये त्याची विभागणी करतो आणि मग जातीवाद पोचतो. याशिवाय दहशतवाद आहे, सामाजिक समस्या आहे, राष्ट्रीय समस्या आहे, आंतरराष्ट्रीय समस्या आहे की आज संपूर्ण विश्व या दहशतवादाच्या समस्येला सामोरं जात आहे. मग दहशतवाद हा फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतो असं नाही, समाजामध्ये सुद्धा दहशतवाद आहे की एखाद्या व्यक्तीला इतरांकडून काहीतरी मिळवायचं असेल
आणि वास्तविक पाहता ते त्याचं नाही आहे, परंतु त्याला पाहिजे. मग ते मिळवण्यासाठी तो व्यक्ती दहशत निर्माण करतो आणि ते प्राप्त करीत असतो. त्यानंतर भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय की जे योग्य नाही त्याचा वापर करून पैसे कमवणे. त्यानंतर शोषण आहे, फसवणूक आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, अंडरवर्ल्ड डॉन आपण ज्याला म्हणतो. ही जी प्रवृत्ती आहे या सर्व राष्ट्रविरोधी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करणे. पहिल्यांदा कुठल्याही व्यावसायिकानं या समाजविघातक कृतीमध्ये सहभागी होऊ नये. समाजविघातक कृती करणाऱ्याला आर्थिक मदत करू नये आणि समाजविघातक कृतीचा जाहीर निषेध करणे ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. कारण होतंय काय की त्या व्यवसायाला स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर समाजातली जी विघातक कृती आहे त्याला सुद्धा सांभाळावं लागतं. त्याला आपण राक्षस म्हणतो. त्यांनाही सांभाळण्याची पद्धत आज औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्हे तर सर्वच क्षेत्रामध्ये, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सुद्धा ही आज प्रवृत्ती आपल्याला दिसून येते की काही विघातक प्रवृत्ती सांभाळल्या जातात. मग अशा कृतीचा जाहीरपणे निषेध करणे ही व्यवसायाची जबाबदारी आहे. कारण का कुठलाही समाजविघातक कृती करणारा व्यक्ती हा राक्षस आहे. हा राक्षस तुम्हाला आज फायद्याचा आहे, परंतु उद्या चालून हा राक्षस तुमच्याच गळ्यावर बसणार आहे. म्हणून व्यावसायिकाने अशा कृतीचा जाहीर निषेध केला पाहिजे. कारण आपल्याला ओसामा बिन लादेनचं उदाहरण देता येतं की अमेरिकेने एकेकाळी पोचलेला हा लादेन भविष्य काळामध्ये म्हणजे अमेरिकेवरच पुन्हा पलटतो आणि अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त करत असतं. ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा व्यावसायिकाने क्षणिक फायद्यासाठी पालनपोषण न करता त्या कृतीचा जाहीरपणे निषेध करणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. त्यानंतर व्यावसायिकाची जबाबदारी आर्थिक मदत करणे समाजाला. कारण व्यवसायाचं जे यश आहे, व्यवसायाचं जे अस्तित्व आहे, व्यवसायाचं अस्तित्वच मुळात समाजावर अवलंबून आहे. असं म्हटलं जातं की समाजाच्या प्रतिसादाशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग की आपल्याला वरवर पाहता असं वाटतं की आम्ही आमच्या बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे, आम्ही आमच्या भांडवलाची गुंतवणूक केलेली आहे आणि आमचं भांडवल, आमची बुद्धिमत्ता वापरून आम्ही श्रीमंत झालेलो आहोत, उद्योजक झालो, उद्योगपती झालेलो आहोत. मग आम्ही आमच्या क्षमतेचा वापर करायचा, नफा कमवायचा आणि तो इतरांसाठी का वाटप करायचा, इतरांसाठी का द्यायचा. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता ही अमानवी मानसिकता आहे. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाची एक जबाबदारी आहे. कारण का व्यावसायिकानं व्यवसाय स्थापन करण्यासाठी भले त्या जमिनीचा मोबदला दिला असेल, परंतु त्या जमिनीचा मालक त्याच्या पिढ्यानपिढ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर या देशातली किंवा या विश्वातली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ऊर्जा, हवा, जमीन, खनिजे, धातू, ही कुणा एकाची मालकी नाही, ही सामाजिक मालकी, राष्ट्राची मालकी आहे. मग तुम्ही तात्कालिक सरकारशी हातमिळवणी करून जर त्या साधन संपत्तीचा, सामाजिक मालकीच्या साधन संपत्तीचा वापर करून जर तुम्ही उद्योग चालवत असाल आणि त्या उद्योगाच्या नफ्यातला ज्यांचं आहे त्यांना तुम्ही काहीच देत नसाल तर सर्वात मोठा हा अपराध आहे. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, निरक्षरता निर्मूलन, अंमली पदार्थ विरोधी मोहीम, प्रदूषण विरोधी मोहीम, जलसंधारणाची मोहीम, मृदा संरक्षण किंवा संधारणाची मोहीम, वृक्ष लागवडीची मोहीम, दर्जेदार शिक्षणाची मोहीम, भ्रष्टाचार विरोधाची मोहीम आणि अलीकडचा जो सगळ्यात स्टँडर्ड शब्द वापरला जातोय शैक्षणिक क्षेत्रातील डोनेशन विरोधातली मोहीम. कारण का शैक्षणिक क्षेत्र डोनेशन, दान या नावाखाली, या गोंडस नावाखाली जी बहुजनाची, सर्वसामान्य व्यक्तीची लूट केली जाते, ही लूट ही
बहुजन समाजावरची सगळ्यात मोठी लूट मानली जाते. म्हणून या डोनेशन विरोधी मोहिमेला सुद्धा अर्थसहाय्य करणे आणि सामाजिक स्वास्थ्य, शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम हे व्यावसायिकाला करावं लागतं. त्यानंतर व्यावसायिकाची समाजाबद्दलची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे अति दाट गर्दी टाळणे. म्हणजे एखाद्या विशिष्ट भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचा लोंढा येत असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येचा अधिक लोंढा येण्याची कारण म्हणजे त्या ठिकाणच्या उद्योगाचं केंद्रीकरण आहे. परंतु त्या ठिकाणी रोजगार मिळतो म्हणून लोकसंख्या येते. परंतु या वाढत्या लोकसंख्येचे अनेक दुष्परिणाम सुद्धा त्या विशिष्ट भागाला प्रामुख्याने भोगावे लागतात. प्रामुख्याने आपण मुंबईसारख्या शहराचा विचार केला तर मुंबई ही विश्वातल्या कोणत्याही व्यक्तीला सांभाळते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पोचण्याची ताकद मुंबईमध्ये आहे असं म्हटलं जातं. कारण का असा एकही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला मुंबईमध्ये रोजगार नाही. परंतु याचे दुष्परिणाम असे झाले की आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, धारावी झोपडपट्टी निर्माण झाली आणि अशा अनेक झोपडपट्टी आहेत मुंबईमध्ये. लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड लोकसंख्येची घनता आहे. या वाढत्या लोकसंख्येचे सुद्धा त्या शहरावर, त्या भूभागावर प्रतिकूल परिणाम होतात. म्हणून व्यावसायिकाने लोकसंख्येची गर्दी टाळण्याच्या उद्देशाने व्यवसायाचं विकेंद्रीकरण करावं. म्हणजे ज्या ठिकाणी उद्योगधंदे नाहीत अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करावेत. म्हणजेच मागास भागामध्ये उद्योगधंदे स्थापन करून त्या ठिकाणच्या लोकांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा. यामुळे वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल आणि विकासातला जो असमतोल आहे हा असमतोल सुद्धा कमी करणं शक्य होईल. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं अतिदाट गर्दी टाळण्यासाठी उद्योगाचं विकेंद्रीकरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्यवसायाची समाजाप्रतीची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे रोजगार निर्मिती करणे. आता वास्तविक पाहता प्रत्येक व्यावसायिकाची ही जबाबदारी आहे की व्यवसायामध्ये उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून व्यवसाय कार्यक्षमपणे चालविणे, व्यवसायाच्या नफ्याचं प्रमाण वाढविणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि त्यातून प्रत्येक घटकाला म्हणजे अधिकतम रोजगार उपलब्ध करून देता येईल यासाठी विशेष प्रयत्न करणे. यामुळे एकतर समाजातली बेरोजगारी कमी करायला मदत होते, दारिद्र्य कमी करायला मदत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग बेरोजगारी आणि दारिद्र्य याच्याशी निगडीत ज्या इतर समस्या आहेत या समस्या सुद्धा आपोआप सोडविण्यास मदत होते. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं समाजातील सर्वच घटकास उद्योगाचा विस्तार आणि विकेंद्रीकरण करून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का जर आज समाजामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, पर्यायाने दारिद्र्य वाढणार आहे. बेरोजगारी आणि दारिद्र्य जर वाढलेला असेल तर तो जो तरुण आहे, युवक आहे, तो काम करण्याची क्षमता आहे, काम करण्याची ऊर्जा आहे, काम करण्याची कौशल्य आहे, केवळ त्याच्या हाताला काम नसेल तर तो रिकामं डोकं सैतानाचं घर. आज तो अशांत आहे, उद्या त्याला सुद्धा वाटतं की माझ्याकडे सर्व काही असताना जर मला माझं जीवन चांगल्या पद्धतीने जगता येत नसेल तर मी इतरांचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. ही भावना त्या तरुणामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याचं हळूहळू चित्र आज आपल्याला समाजामध्ये दिसतं आहे. कारण समाज आज ज्या अवस्थेतून जातो आहे की या ऊर्जेचं करायचं काय, तरुणांचं करायचं काय, युवकांचं करायचं काय ही समस्या आज समाजासमोर आहे. म्हणून त्यांच्या हाताला काम देणे आणि सामाजिक समतोल, शांतता, सुव्यवस्था निर्माण करणे ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समाजाप्रतीच्या व्यवसायाला ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या जबाबदाऱ्यामध्ये आज आपण पर्यावरणाचं संरक्षण करणे, संसाधनाचा पर्याप्त वापर करणे, दुर्बल घटकासाठी काही जागा आरक्षित ठेवणे, मागासलेल्या भागाचा विकास करणे, समाज विघातक कृतीचा विरोध करणे
आर्थिक मदत करणे, अतिदाट गर्दी टाळणे आणि रोजगार निर्मिती करणे या वेगवेगळ्या सामाजिक जबाबदाऱ्यांचा विचार केलेला आहे. तर या ठिकाणी समाजाविषयीच्या व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत. धन्यवाद.